जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एका भीषण घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील मैत्र कॉलनी परिसरात अज्ञात जमावाने अचानक तुफान दगडफेक केली. मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून जमावाने विशेषतः एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाला लक्ष्य करत दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक नागरिकांच्या घराच्या काचा फुटल्या असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार दगडफेक करणाऱ्या जमावाने दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार देखील केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांपैकी काही जण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलीस या फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवत असून त्यांचा शोध घेत आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मी आशिष भगीरथ गोयर, भाजपा युवा मोर्चा शहरोपाध्यक्ष चाळीसगाव. काल रात्री 1 वाजल्या सुमारास काही विशेष धर्माचे लोक आमच्या मित्र कॉलनी परिसरात व आजूबाजूच्या भीमनगर, चौधरीवाडा या देखील परिसरात त्यांनी दगडफेक केली व माझ्या जनसंपर्क कार्यालयावर त्यांनी दगडफेक करून माझ्या जनसंपर्क कार्यालयाची पूर्ण तोडफोड केली. अजून आमच्या परिसरामध्ये त्यांनी लोकांच्या घरावर दगडफेक करून लोकांच्या घरातले खिडक्या फुटली, तलवारी मारली आणि दगडफेक केली. यामुळे परिसरात एक वेगळं वातावरण निर्माण होऊन गेलं होतं. मी सर्व माननीय आमदार मंगलदास चव्हाण यांना विनंती करतो, दादा या कृत्य आपल्या सर्व लोकांवर हे घडत आहे, आपण या गोष्टी दखल घ्यावी. दादा त्यांनी आपल्या 2 व्हीलर व एक नगर परिषदची घंटागाडी होती त्याच्यावर त्यांनी दगडफेक करून त्या समोरचा त्यांनी काच फोडलेला आहे आणि भविष्यात या गोष्टीची आपण देखील दखल घ्या, अन्यथा एक मोठी या गोष्टीमुळे घटना होऊ शकते हे देखील आपल्याला मी गवाही देतो. ते एक विशिष्ट धर्माचे म्हणजे असं वाटतंय मला का पाकिस्तान सारखे नारे आपल्या चाळीसगाव मध्ये लागले आणि ते त्याला वेगळं स्वरूप देऊन त्यांनी जो रात्री वातावरण पेटवलं. आमच्या सर्व प्रभागातली माय बहीण हे रात्री 1-2 सुमारास रस्त्यावर लेकरबाळे होऊन ते होते. एक सर्व माझी प्रशासनाला विनंती आहे, या गोष्टीला आपण आपल्या माध्यमातून आळा बसवा, अन्यथा आमच्याकडून आमच्या सफाई कर्मचारीकडून आम्ही काम बंदचा नारा देऊ आणि आम्ही आंदोलन करू.